श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे श्रावण सोमवार, चौथा श्रावण सोमवार आणि त्यासोबतच आज आहे कृष्ण जन्माष्टमी. आज कृष्ण जन्मोत्सव हा आपल्याला कसा साजरा करायचा आहे, किती वाजता साजरा करायचा आहे आणि पूजा ही कशी करायची आहे, कृष्ण जन्मोत्सव हा कसा साजरा करावा याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला कृष्ण जन्मोत्सव हा कसा साजरा करावा, पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कृष्ण जन्मोत्सव हा आनंदानं आणि उत्साहानं साजरा हा करू शकाल. काही गोष्टी या भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहेत आणि याच जर श्रीकृष्णाला ज्या काही गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी जर आपण जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये ठेवल्या, भगवान श्रीकृष्णांना, बाळकृष्णांना अर्पण केल्या तर त्यांची विशेष कृपाही आपल्याला प्राप्त होते. श्रीकृष्णांच्या आवडत्या या वस्तू जर आज आपण त्यांच्या जन्मोत्सवाच्या वेळेस त्यांच्या पूजेमध्ये ठेवल्या तर त्यांची विशेष कृपादृष्टी ही तर आपल्याला प्राप्त होतेच, पण त्यासोबत त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट, विघ्न, बाधा या सुरू आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही नांदते. श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचाच अवतार आहे आणि आपण जर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला आवडत्या वस्तू या त्यांच्या पूजेमध्ये ठेवल्या तर आपल्यावर भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आज कृष्ण जन्माष्टमीला आपल्याला कोणत्या 7 महत्त्वाच्या वस्तू या श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत, बाळकृष्णांना अर्पण करायच्या आहेत, ज्या की भगवान बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्हीसुद्धा मी या ज्या काही वस्तू सांगणार आहेत त्या 7ही वस्तू तुम्हाला जर पूजेमध्ये ठेवता आल्या तर अतिशय उत्तम आणि जर नाहीच ठेवता आल्या तर त्यापैकी ज्या वस्तू तुम्हाला या ठेवता येत असतील त्या तर तुम्ही नक्कीच ठेवा. सगळ्या 7च्या 7 ठेवल्या तर अतिशय उत्तम, किंवा 7पैकी तुम्हाला 5, 3 किंवा 2 अशाही वस्तू जर तुम्हाला कृष्ण पूजेमध्ये ठेवता आल्या तर त्या आपल्याला नक्कीच ठेवायच्या आहेत. चला तर मग आता आपण बघूया की अशा कोणत्या 7 वस्तू या आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच बाळकृष्णांचा वाढदिवस आणि या दिवशी भक्त जन्माष्टमीचे व्रत हे करतात आणि रात्री 12 नंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा केला जातो. हा जन्मोत्सव भगवान बाळकृष्णांची पूजा करून अगदी आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. आपण कृष्णाच्या पूजेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या या वस्तू ठेवत असतो आणि त्यामध्ये कृष्णाला अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तूंना आपण जास्त प्राधान्य हे देत असतो. जन्माष्टमीच्या पूजेमध्ये कृष्णांच्या आवडत्या गोष्टींचा समावेश केल्याने कृष्णाची विशेष कृपाही आपल्याला प्राप्त होते. श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या या 7 गोष्टी आपण जर जन्माष्टमीच्या पूजेमध्ये समाविष्ट केल्या तर ते अत्यंत शुभकारक असं मानलं जातं. तर कोणत्या आहेत या 7 वस्तू? तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे दही लोणी आणि खडीसाखर. श्रीकृष्णाला लहानपणापासूनच दही लोणी आणि खडीसाखर हे खूपच आवडायचं आणि बालकृष्ण हा नेहमी गवळणींकडचे लोणी हे चोरून खात असे, त्यामुळे त्यांना माखनचोर असं सुद्धा आपण म्हणत असतो. म्हणूनच श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी आपल्याला कान्हासाठी दही लोणी आणि खडीसाखर हे अर्पण करायचं आहे आणि यासाठी गाईच्या दुधाचे लोणी हे आपल्याला वापरायचे आहे. या दोन्ही गोष्टी सर्वात शुभकारक आणि शुद्ध अशा मानल्या जातात, त्यामुळे आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या वेळेस दही लोणी आणि खडीसाखर हे श्रीकृष्णाला जरूर अर्पण या करायच्या आहेत. त्याचप्रमाणे पुढची दुसरी वस्तू आहे ती म्हणजेच धणेपूड. यालाच आपण धण्याची पंजिरी असं म्हणतो. कृष्णाच्या पूजेमध्ये धणेपूड म्हणजेच धण्याची पंजिरी ही श्रीकृष्णाला अर्पण करणं याला अत्यंत महत्त्व हे दिलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये याचा संबंध हा आपल्या धनाशी आणि संपत्तीशी जोडलेला आहे. प्रसादामध्ये धण्याची पंजिरी करून किंवा धणे वापरल्याने, धण्याची पूडही वापरल्याने आपल्याला सुखसमृद्धीही प्राप्त होते, त्यामुळे बाळकृष्णाला धण्याची पंजिरी करून ती प्रसाद रूपामध्ये जरूर अर्पण करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच गायीची मूर्ती. श्रीकृष्णाला लहानपणापासूनच गोमातेची खूपच विशेष आवड होती. श्रीकृष्ण हे लहानपणी अनेक वेळेस गायींना चरायला सुद्धा घेऊन जात असे आणि गायीच्या वासरांसोबत नेहमीच खेळत सुद्धा असायचे. गायी या बाळकृष्णांना अत्यंत प्रिय होत्या, त्यामुळे श्रीकृष्णांसाठी प्रसाद तयार करण्यासाठी गाईचं तूप हे वापरलं जातं. यामुळे आपण सुद्धा जन्माष्टमीच्या पूजेमध्ये गाईची छोटीशी मूर्ती तिच्या वासरासहित जरूर ठेवायची आहे.
पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच श्रीकृष्णाला नेहमी आपल्या मुकुटामध्ये मोराचं पंख हे लावलेलं नेहमीच आवडायचं. जन्माष्टमीच्या पूजेमध्ये मोराचं पंखही आपल्याला श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये जरूर ठेवायचं आहे. मोराचा मुकुटही कान्हाला हा आपल्याला जरूर घालायचा आहे. पूजेच्या स्थळी मोराचे पंख हे ठेवल्याने सर्व नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरातून दूर राहते, दूर जाते आणि आपल्या घरामध्ये संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. तसंच यामुळे राहू केतूचा प्रतिकूल परिणामही कमी होतो. तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सुद्धा अखंड वास हा राहतो. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस पूजेमध्ये आपल्याला मोराचं पंख हे सुद्धा जरूर ठेवायचं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच बासरी. बासरी ही बाळकृष्णाला अत्यंत प्रिय आहे आणि श्रीकृष्ण जेव्हा केव्हा बासरी वाजवायचे तेव्हा बासरीच्या तालावर सर्व गवळणीया आकर्षित व्हायच्या आणि त्याचप्रमाणे गाई आणि तिची वासरंसुद्धा ही अत्यंत आनंदानं या बासरीच्या तालावर मंत्रमुग्ध या व्हायच्या. श्रीकृष्ण जेव्हा केव्हा बासरी वाजवायचे तेव्हा गवळणी त्यांच्यासोबत रासलीला या खेळायच्या. त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेमध्ये बासरी ठेवणं हे अत्यंत आवश्यक असं मानलं गेलं आहे. असं म्हणतात की पूजेमध्ये बासरी ठेवल्याने भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व इच्छा या पूर्ण करतात. बासरी ही कान्हाला इतकी प्रिय आहे की त्यांचे एक नाव आपण मुरलीधर असं म्हणून सुद्धा त्यांना ओळखतो. श्रीकृष्णाला बासरी ही अत्यंत प्रिय असल्या कारणानेच त्यांना मुरलीधर हे नाव पडले आहे. श्रीकृष्ण पूजेमध्ये बासरी ठेवल्याने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष हे दूर होतात आणि त्यासोबतच आपल्या घरात एकमेकांमध्ये परस्परांमध्ये प्रेमभाव हा वाढतो. आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांमधील भांडण, तंटे, वादविवाद, कलह हे दूर होऊन घरातील प्रत्येक सदस्यामध्ये एकोपा निर्माण होतो आणि परस्पर प्रेम हे वाढते. आणि म्हणूनच आज आपल्याला कृष्ण जन्मोत्सवाच्या वेळेस बासरीसुद्धा त्यांच्या पूजेमध्ये जरूर ठेवायची आहे. पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच पंचामृत. पंचामृत हा 5 पदार्थांपासून बनवला जाणारा पदार्थ आहे की जो देवाला अर्पण केला जातो. दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत हे बनवलं जातं. भगवान श्रीकृष्णाच्या भोगासाठी सर्वात आवश्यक आणि सर्वात महत्त्वाचं हे मानलं गेलं आहे ते म्हणजेच पंचामृत. जन्माष्टमीच्या पूजेमध्ये पंचामृत हे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक तुळशीपत्र हे जरूर ठेवायचं आहे. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की पंचामृत आणि प्रसाद हे तुळशीशिवाय अर्पण केल्यास ते अपूर्ण असं मानलं जातं. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये पंचामृत हे तर ठेवायचंच आहे, पण त्यासोबतच त्यामध्ये आपल्याला एक तुळशीपत्रसुद्धा जरूर ठेवायचं आहे. तसंच आपल्याला तुळशीपत्र हे भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये आवर्जून ठेवायचं आहे. तुळशीचे मंजिरेसहित एक तुळशीपत्र आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आज जरूर अर्पण करायचं आहे. कारण तुळसी भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीकृष्णांची कोणतीही पूजाही पूर्ण होत नाही. म्हणूनच आपल्याला तुळशीपत्र मंजिरीसहित भगवान श्रीकृष्णांना आज जरूर अर्पण हे करायचं आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजेच वैजयंतीचं फूल. जर कृष्ण जन्माष्टमीच्या आजच्या या दिवशी तुम्हाला श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये वैजयंतीचं फूल हे कुठे मिळालंच तर ते तुम्हाला कृष्णाच्या पूजेमध्ये आज आवर्जून ठेवायचं आहे. वैजयंतीचं फूल हे भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. जी व्यक्ती श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये आजच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीला वैजयंतीचे फुलही श्रीकृष्णाला अर्पण करते त्या व्यक्तीवर श्रीकृष्ण हे खूप आनंदी होतात आणि प्रसन्नसुद्धा होतात. त्यामुळे तुम्हाला जर आजच्या दिवशी वैजयंतीचे फुलंही कुठे मिळालीच तर ती घरी आणायची आहे आणि बाळकृष्णांच्या पूजेमध्ये तुम्हाला ती आज जरूर ठेवायची आहे. तर याच त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या वस्तू आहेत की ज्या आज आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या वेळेस त्यांच्या पूजेमध्ये या ठेवायच्या आहेत. बालकृष्णाला या वस्तू आपल्याला जरूर अर्पण या करायच्या आहेत आणि या वस्तू जर आपण अर्पण केल्या बालकृष्णाला आजच्या दिवशी तर ते आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही नांदेल आणि आपल्याला कशाचीच कमीही पडणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा आजच्या दिवशी या वस्तू जरूर श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये त्यांना अर्पण करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.